सकल मराठा समाज आक्रमक, मुंबई पुणे जुना महामार्ग रोखला, सरकार विरोधातील घोषणांनी खालापूर दणाणले। राज्य सरकारने सगळे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी रास्ता रोको आंदोलनाची हाक देताच सकल मराठा समाजाने मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खालापूर फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करून खालापूर फाटा ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला। तहसीलदार आयुब तांबोळी यांच्याकडे यावेळी निवेदन देण्यात आले। मराठा समाजाला राज्य सरकारने स्वतंत्र 10% आरक्षण दिले आहे, मात्र मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा आणि सगळे सोयरे अधिसूचना कायद्यात रूपांतरित करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। या मागणीसाठी जरांगे यांनी राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खालापूर तालुक्यातील मराठा समाजाने मुंबई पुणे जुन्या महामार्गावर ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको केला। खालापूर फाटा ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। क्रांतीसूर्य शिवश्री मनोज जरांगे पाटील साहेबांची जी भूमिका ती आमच्या सकल मराठा समाजाची भूमिका ती सर्व आमच्या रायगडकरांची भूमिका आणि संपूर्ण रायगड जिल्हा हा त्यांच्या पाठीशी आहे। म्हणून आज या खालापूर तालुक्यामध्ये खालापूरच्या वतीने जो रास्ता रोको आज ज्या ठिकाणी केला गेला त्याची सुरुवात आज 24 तारखेपासून जी सुरुवात झालेली आहे। कारण तर जरांगे पाटलांनी सांगितलं की जो अध्यादेश यांनी ज्या पद्धतीने सगळे शहरांचा अधिसूचना काढून वाशी या ठिकाणी ती अधिसूचना आमच्याकडे सुपूर्द केली, ज्या आपल्या शासनाचे सुमंत भांगे जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी येऊन सचिवांनी आणि स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी त्यांनी जी काही जाहीर घोषणा त्या ठिकाणी केली आणि ते पत्र त्या ठिकाणी दिलं गेलं, पण त्या अधिसूचनेचं पालन म्हणजे अंमलबजावणी त्यांनी ती केली नाही। म्हणून पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी हे आंदोलन पुढे चालू ठेवण्याचं आम्हाला शासनाला इशारा दिलेला आहे आणि त्यातलीच ही आजची सुरुवात आहे। आपल्या माहितीसाठी सांगतो की आजच जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आव्हान केलं आहे की उद्या 25 तारखेला त्यांनी आंतरिक साराठी या ठिकाणी पुन्हा एकदा तातडीची मिटिंग लावली। काही शासनाची त्या ठिकाणी काही हे जर शिष्टमंडळ गेला असेल किंवा त्यांचं जर काही चर्चा झाली असेल तर म्हणून त्यांनी उद्या ती मिटिंग लावली। त्या मिटिंगनंतर ठरवलं जाईल, परंतु जो काही पुढचा हे आंदोलन आहे जोपर्यंत सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील एवढं मात्र जरांगे पाटील साहेब त्या ठिकाणी ठाम आहेत आणि आम्ही रायगड जिल्हाकर किंवा खालापूर तालुक्याकर आम्ही त्या ठिकाणी आम्ही तिघे त्यांच्याबरोबर पाठिंबा त्यांना आमचा आहे। तहसीलदार आयुब तांबोळी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्याकडे निवेदन देण्यात आले। यावेळी उत्तम भोईर, एकनाथ पिंगळे, जेपी पाटील, सूर्यकांत देशमुख, निवृत्ती पिंगळे, किरण हाडप, संकेत हाडप, राजेश पाटील, नरेश पाटील, भरत पाटील, धनश्री दिवाणे, कविता पाटील, नीता पाटील, आर्या पाटील यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।